सुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यौश्च हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं जय जय श्री जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्षगाथा तुझा पायरीशी सदा नम्र माथा नवे वृक्षास आले तुझे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायोजना सदा नम्र माथा तुझा मंदिरी आर्त जीवा समुक्ती तुझा दर्शनी लोक स्वानंदू घेती श्रुती धन्य तुझा पायरीशी सदा नम्र माथा चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में
एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमानं मोठ्या अंतकरणानं नमो पार्वती पते शिव हर हर महादेव. परम मंगलमय मोठ्या श्रद्धायुक्त अंतकरणानं मोठ्या भावानं भक्तीनं श्री गोकुळ निवास ट्रस्ट आयोजित 108 कथेचा संकल्प आणि 108 कथेच्या संकल्पनेतून परम पावन जीवनाची व्यथा दूर करायची असेल तर कुठली कथा ऐकावी. कथा ऐकल्याच्या नंतर मनुष्य जीवामध्ये जेवढ्या काही व्यथा आहेत त्या व्यथा दूर होतात. संकल्प केला 108 कथेंचा आणि प्रस्तुत ही 30 नंबरची श्री शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा, ज्यांच्या माध्यमातून गोड असा संकल्प आज पूर्णत्वाच्या दिशेनं जातोय. इवलेसे रूप लाभिले द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरी. संकल्प एकानं करावा आणि तो पूर्ण करण्याचं काम दुसऱ्यांना हाती घ्यावं. प्रसंग मला आठवतो, ज्यावेळी कवी महिपती महाराजांनी भक्ती विजय ग्रंथाची प्रारंभ केला आणि त्यामध्ये नामदेवरायांचं चरित्र आलं. नामदेवरायांच्या चरित्रामध्ये संकल्प केला नामदेवरायांनी, शतकोटीचे तुझे करीन अभंग भगवंता. शतकोटी अभंगाचा संकल्प आहे माझा, तुझे शतकोटीचा अभंग करेन हा संकल्प माझा आहे. पण ज्या युगात आम्ही जन्माला आलो ना माईबाप, त्या युगाचं नाव आहे कलियुग. कृतायुग असेल, त्रेतायुग असेल, द्वापार युग असेल, या तीनही युगामध्ये आयुष्य मर्यादा भरपूर होती. पण ज्या कलियुगामध्ये आम्ही जन्माला आलो ना, त्या कलियुगामध्ये आयुष्य मर्यादा फक्त 100च वर्षाची. संकल्प हा नामदेवरायांचा होता, परंतु प्रश्न विटेवरच्या मालकाला पडला, अरे माझ्या नामानं शतकोटी अभंगाचा संकल्प केलाय, पण कलियुगामध्ये आयुष्य कमी असल्यामुळे तो संकल्प त्याचा पूर्णत्वाला जाईल का नाही, चिंता कुणाला पडली? भाकरवाडीचे माणसं मुके आहेत का? नाही ना, बोलता येतं ना सगळ्यांना. जसं मला कळतंय तसं थंडीचं वातावरण आज थोडंसं वाढलंय महाराज. महिला मंडळ आज जरा जास्त थंडी आहे, बरोबर ना? गेल्या काही दिवसापूर्वी थंडीचं वातावरण जरा जास्त होतं, मध्यंतरी कमी पडलं होतं, पण आता आज जरा जास्तच थंडी आहे. पण कमीत कमी आम्ही भगवान परमात्म्याच्या या धर्ममंडपामध्ये बसलो. आज जर बारकाईनं विचार केला ना, चांगलं ऐकायला, चांगलं बघायला, चांगलं श्रवण करायला हल्ली कुठं भेटतच नाही. सगळा हाबरट कार्यक्रम झालाय महाराज. पण त्यातली त्यात कुठेतरी भगवंताचं नाव आमच्या कानावरती पडावं, भगवंताची जी लीला आहे त्या लीला आम्हाला स्मरण व्हाव्या आणि आमच्या जीवाला पुण्य प्राप्त व्हावं. आणि देवापर्यंत जायचं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? मला सांगा ना, एखाद्या आमदार, खासदार, पीए मोठ्या माणसाची भेट घ्यायची असेल तर आपण डायरेक्ट त्यांच्याकडे जातो का? भाकरवाडीकर आपण डायरेक्ट जातो का त्यांच्याकडे? थोडं बोलत चला. महिला मंडळ, आपल्या पार्टीची कथा आहे बघा आणि आपली उपस्थिती सगळ्यात जास्त आहे. आणि आज जर बारकाईनं विचार केला तर आपल्याला आरक्षण अगोदर 1% होतं, आपण 50% आलेलो आहोत. आणि घरचा जर विचार केला तर घरामध्ये 100% आरक्षण कुणाला असतं? कुणाला असतं? आपल्या पार्टीला असतं महाराज. आता बसला तिकीट सुद्धा फुकट कुणाला झाले? अर्ध कुणाला झाले? आपलं झालंय. आणि मग या धर्म मंडपामध्ये सुद्धा आपल्या पार्टीची कथा आहे ना महाराज. असो, आज प्रथम दिवस आहे कथेचा, पण कमीत कमी भगवान परमात्म्याच्या प्रांगणामध्ये आम्ही बसलेलो आहोत. इथं बसल्याच्या नंतर फ्रेश बसावं, ताट बसावं आणि सर्वांगाचे कान करून कथा ऐकावी. एखाद्या मोठ्या माणसापर्यंत जर आपल्याला जायचं असेल तर आपण डायरेक्ट त्यांच्याकडे जातो का? अगोदर काय करतो आपण? त्यांच्या पीएची भेट घेतो, बरोबर ना? पीएची भेट घेतो. मग पीएची भेट झाल्याच्या नंतर मोठ्या माणसाची भेट आपल्याला होते महाराज. अगदी त्याच पद्धतीनं संकल्प तर देवाच्या नावाचा केला होता, पण तो पूर्णत्वाला कशा पद्धतीनं जाईल याची काळजी सुद्धा विटेवरच्या मालकाला पडली महाराज. थोडं बोलत चालायचं. आज
आपल्या कथेचा प्रथम दिवस आहे. मीही तुम्हाला नवीन आहे आणि तुम्ही सुद्धा मला नवीन आहेत, पण त्यातली त्यात आपलं नातं हे असं तसं नातं नाही महाराज. आपलं येत्या 7 दिवसामध्ये जे नातं गुंफणार आहे ते नातं हे वारकरी नातं आहे. आणि मला तरी असं वाटतं की सख्या नात्यापेक्षा वारकरी नातं हे नक्कीच श्रेष्ठ आहे. बरोबर, श्रेष्ठ नातं आहे आणि त्या नात्यामध्ये आपण गुंफणार आहोत. म्हणून सर्वांनी फ्रेश बसायचं, ताट बसायचं. आणि मी आवर्जून सांगत असते, कथा प्रारंभ करण्यापूर्वीच मी सांगते, कीर्तनाला कथेला जर गेलं, माझं प्रत्येकदा सांगणं असतं बघा, वक्त्यापेक्षा श्रोत्यानं अभ्यास करून कीर्तनाला नाही तर कथेला बसावं. जेवढा अभ्यास आमचा आहे ना, आज वक्ता सांगणारा जेवढा हुशार आहे महाराज, ऐकणारी त्याच्याही पेक्षा डबल हुशार आहेत. आणि मी आवर्जून सांगत असते, आम्ही अभ्यास करून कथेला बसलं पाहिजे, आम्ही अभ्यास करून कीर्तनाला बसलं पाहिजे. कारण ज्यावेळी तुमच्यासारखे अभ्यास करून या धर्म मंडपामध्ये बसतील, त्यावेळी आमच्यासारखे दोरीत चालतील महाराज. लक्षात येतं ना सगळ्यांच्या? संकल्प नामदेवरायांचा होता, पण काळजी देवाला वाटली. संकल्प नामदेवरायांचा आहे, कलियुगामध्ये आयुष्य हे 100च वर्षाचं आहे. आणि या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये हा 1000 शतकोटी अभंगाचा जो संकल्प आहे तो पूर्णत्वाला जाईल तरी कसा. मग भगवान परमात्म्यानं सरस्वती मातेला आदेश दिला, माझ्या नामाच्या जिभेवरती बसा म्हटले. भगवान परमात्म्यानं आराधना करावी. कुणाची? आई सरस्वती मातेची आराधना करावी. हे सरस्वती माते, माझ्या नामाच्या जिभेवरती बसा आणि माझ्या नामाचा शतकोटी अभंगाचा जो संकल्प आहे तो संकल्प तेवढा पूर्ण करून घ्या. संकल्प होता एकाचा, परंतु नामदेवरायांच्या घरामध्ये जेवढी मंडळी होती तेवढ्या सगळ्यांनी अभंग रचनेला प्रारंभ केला. आणि तो केलेला संकल्प उर्वरित राहिला तर तोच नामदेवरायांच्या रूपामध्ये तुकोबराय अवताराला आले आणि बाकीचा राहिलेला संकल्प त्यांनी पूर्ण केला. माझा दृष्टांत संपला, माझ्या सिद्धांताकडे लक्ष द्या महाराज. 108 कथेचा संकल्प आहे. बोलायला जेवढं सोपं वाटतं, वास्तविकतेनं विचार केला करायला तेवढं अवघड आहे. काही काही गोष्टी असतात अशा बोलायला फार सोप्या असतात. आपण एखाद्याला म्हणतो थांब तुझं तोंडच काळं करतो, बोलायला किती सोपं आहे, पण त्याचं काळं करण्या अगोदर हात कुणाचे काळे होतात. हा, इथली चिल्लर पार्टी लय हुशार आहे हो, त्यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा जोरदार. बोलतं राहिलं पाहिजे कथेमध्ये, कारण तुम्ही बोलले तर मला जरा प्रोत्साहन येतं नाही का. संकल्प असतो एकाचा. 108 कथेंचा संकल्प आहे. आणि मला असं वाटतं शंकर भाऊनी जो संकल्प घेतलेला आहे, सत्य संकल्पाचा दाता नारायण. संकल्प तुमचा आहे, परंतु हा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्या विटेवरच्या मालकाची आहे महाराज. आणि हा संकल्प जरी एकानं केलेला असला तरी इथं जे श्रमदान आहे, जी सेवा आहे महाराज, ती सगळ्यांची असाल. त्यांच्या प्रेमापोटी इथं जेवढे मान्यवर, जेवढे कलाकार आणि जेवढा श्रोता वर्ग उपस्थित आहे ना महाराज, एक सांगून जाईल, एखाद्या गावातल्या लेकरानं एखादा संकल्प घ्यावा आणि तो संकल्प संपूर्ण ग्रामस्थांच्या आशीर्वादानं पूर्ण व्हावा. खऱ्या अर्थानं शंकर भाऊंचं सुद्धा प्रारब्ध चांगलं असेल की त्यांना भाकरवाडीसारखी भूमी मिळाली आणि भाकरवाडीतल्या ग्रामस्थांसारखे पाठीशी खंबीरपणे उभे असणारी माणसं त्यांना मिळाली. आणि त्यांच्या संकल्पनामध्ये गोड अशी साथसंगत, गोड असा मित्र परिवार त्यांनी आयुष्यामध्ये कमवला. त्यामध्ये आज मंचावरती जेवढे विराजमान आहेत सगळे मला अपरिचित आहेत, परंतु उद्याच्या दिवसापासून आपण सगळे परिचित होऊ. पहिला दिवस होत असतो असा तसा, परंतु उद्याच्या दिवसापासून एक आगळी वेगळी सौंदर्य देवता, आगळी वेगळी मनोरंजनाची देवता आपल्या कथेमध्ये विराजमान होणार आहे. परंतु ज्यांच्यामुळे ही कथा पूर्णत्वाला जाणार आहे, मंचावरती उपस्थित आदरणीय हरिभक्तपरायण ऑक्टोपॅड वाजवतात आणि ऑक्टोपॅड वाजवून आपल्या कथेला फार मोठं सौंदर्य ज्यांच्या माध्यमातून प्राप्त होतंय असे परम आदरणीय हरिभक्तपरायण दादांचं नाव काय? विशाल महाराज. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. टाळीत
थोडी जोरानं वाजवली ना म्हणजे आपली थंडी सुद्धा गायब होईल. जोरात टाळी वाजवा. क्या बात, क्या बात. काय नाव सांग? अभिषेक दादा असतील. अंतकरणपूर्वक आपले आभार. त्याचबरोबर गोड असं सिंथ वादन ज्यांचं आहे असे आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य विशाल महाराज असतील. एकदा दादासाठी जोरदार टाळी वाजवा गड्या. त्याचबरोबर गोड असं गायन ज्यांचं आहे आणि इंस्टाग्रामला मी ज्यांच्या 2-3 रील चांगल्या बघितलेल्या आहेत. आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य, नाव काय महाराजांचं? भगवान महाराज असतील. खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याची देणच आहे महाराज तुम्हाला, म्हणून तुमचा आवाज एवढा सुंदर आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर वाद्य, हां बुलबुल, याला बुलबुल म्हणतात का? मला नावच माहीत नव्हतं त्याचं. बुलबुल वादन ज्यांचं आहे असे आदरणीय हरिभक्त परायण शिवा महाराज, कोदेश्वर संस्थान बावस्कर महाराज. एकदा मनापासून टाळी वाजवा. टाळी वाजवायला हलगर्जीपणा करायचाच नाही आणि टाळी वाजवायला कुठलेही पैसे लागत नाही. एक तर देवानं आपल्याला हात दिलेत ना, या हातानं 2च कामं केलं पाहिजे. एक तर भगवंताच्या सभा मंडपामध्ये टाळी वाजवली पाहिजे आणि दुसरी गोष्ट चांगल्या ठिकाणी दान केलं पाहिजे. कारण देण्यासाठी असतं ते ज्ञान. लक्षपूर्वक आहे का? देण्यासाठी असतं, त्याचं नाव आहे दान. दान भरभरून द्यावं माणसानं आयुष्यामध्ये. कारण हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रम यदि नाम घोष. आपल्याला हात दिले ना म्हणून देण्यासाठी असतं महाराज, त्याला दान असं म्हणतात. घेण्यासाठी असतं, त्याला ज्ञान असं म्हणतात. आणि टाकून देण्यासाठी असतं, त्याचं नाव आहे अभिमान. ज्ञान, दान आणि अभिमान या गोष्टी ज्याला कळाल्या ना, बारीक बारीक गोष्टी असतात पण त्या कळणं महत्त्वाचं असतं. अतिशय सुंदर बुलबुल वादन, अंतकरणपूर्वक त्यांचे आभार. त्याचबरोबर गोड असं तबला वादन ज्यांचं आहे असे आदरणीय हरिभक्त परायण भाऊंचं नाव काय? विकास महाराज असतील. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. कारण ही फक्त टाळी नाही महाराज, कलाकारांना वाव देण्यासाठी तुमची उत्स्फूर्ततेने जो प्रतिसाद असतो तो प्रतिसाद म्हणजे टाळी आहे. नाही तुम्हाला पाठीमागं काही म्हणता आला हरकत नाही. आम्ही जे म्हणतो ना ते तुम्ही पाठीमागं म्हणू नका, पण कमीत कमी बसल्या बसल्या 2 हातानं टाळी तरी वाजवली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये श्रीमद भागवत कथा असेल, शिव महापुराण कथा असेल, कथेच्या माध्यमात ज्यांचं खूप मोठं नाव आहे, आपल्या परिसराचं वैभव, आपल्या परिसराचं भूषण असे आदरणीय हरिभक्त परायण कुबेर दादा ना, रामेश्वर महाराज कुबेर. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. असं बऱ्याच कमी वेळा घडतं की एखाद्या कथाकाराच्या कथेला एका कथाकारानं जाऊन बसणं हे फार कमी वेळा घडतं. अंतकरणपूर्वक त्यांचे आभार. त्याचबरोबर आत्ता 12 जानेवारीला ज्यांच्यासोबत नुकताच साखरपुडा झाला असे आदरणीय हरिभक्त परायण संगीत अलंकार, तर नाव कसं घ्यावं, तेजस महाराज नरवडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. अंतकरणपूर्वक त्यांचेही आभार. माझा आवाज काही इतका मोठा नाही महाराज, परंतु फार सुंदर पद्धतीत माझा आवाज ज्यांच्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचतोय. साऊंड सिस्टीम इज बेस्ट बट ऑपरेटर इज व्हेरी बेस्ट. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. बॉक्स दिसतात आम्हाला, साऊंड दिसतात, पण महाराज दिसतं तेवढं सोपं नाही. फार किरकोळ कामं करावी लागतात. त्यावेळी आमचा आवाज फिल्टर होऊन तुमच्यापर्यंत येतो. भाऊंचे द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. आणि हा सुंदर असा योगायोग ज्यांच्यामुळे हा नाम सप्ताह आणि ज्यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं एवढं मोठं वैभव त्या ठिकाणी उभं राहिलं असे आमचे शंकर भाऊ. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा महाराज. त्यांच्या नावासमोर मी एक शब्द वाचला, तो म्हणजे गोसेवक. हल्ली आपण बघतोय एखाद्या शेतकऱ्याची जर गाय असेल आणि त्या गाईला जर चारा पाणी व्यवस्थित झालं नाही, त्या गाईनं जर दूध देणं बंद केलं ना महाराज, आमची मनस्थिती हल्ली इतकी बिघडली आहे, आम्ही कत्तलखान्यामध्ये ती गाय देतो. 4-4, 5-5 दिवस त्या गाईला तिथं काही खायला देत नाही आणि अशी गवताची पेंडी पकडता ती गोमाता त्या ठिकाणी खायला जाणार. वरून असा काही पाता पडतो, त्या गोमातेचे 2 भाग होतात. आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये
जे स्थान आईला दिलेलं आहे तेच स्थान गाईला दिलेलं आहे. कारण ज्यावेळी एखाद्या माय माऊलीची प्रसूती व्हावी, महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका, एखाद्या माय माऊलीची प्रसूती व्हावी आणि प्रसूती झाल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगावं, आई तुमचं बाळ जन्माला आलं, तुमच्या स्तनामध्ये दूध नाही, त्या बाळाला तुमचं दूध पाजता येणार नाही. त्यावेळी डॉक्टर लोक साधा सोपा उपाय सांगतात. तुमच्या घरामध्ये जर एखादी गावरान गाय असेल तर त्या गावरान गाईचं दूध त्या बाळाला पाजा. आईच्या नंतर आईची भूमिका पार पाडते, तिचं नाव गाई आहे महाराज. आणि आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये आईला जे स्थान दिलं ते स्थान गाईला दिलं. आईच्या अंतकरणामध्ये जसं वात्सल्य असतं, जसं प्रेम असतं, करुणा असते, ममता असते, अगदी त्याच पद्धतीनं एका गाईच्या अंतकरणामध्ये, जर्शी नाही बरं का, जर्शी गाय तुम्ही कशी बघा ना, हल्ली तर आम्ही बघतो इंटरनेटला, जर्शी गाईचं दूध पेल्यानं सुद्धा कॅन्सर व्हायला लागलाय. ते गावरान गाई असते ना महाराज, ठीक आहे, तिचं दूध तुम्हाला नाही मिळालं, दूध बंद झालं गाईचं, शेतकऱ्याची गाय त्याच्या दारात उभी असावी, दारात मरावी, पण कमीत कमी ती गाय कत्तलखान्यामध्ये जाता कामा नये. कारण ज्यावेळी सृष्टीची निर्मिती झाली आणि सृष्टीची निर्मिती झाली, ब्रह्माजींनी ज्यावेळी गायीची उत्पत्ती केली, समुद्र मंथन ज्यावेळी झालं, समुद्र मंथनातून जे रत्न बाहेर पडले त्या रत्नामध्ये कामधेनू हे रत्न सांगितलं गेलं. ब्रह्माने जब सृष्टि रचाई, एक एक वाक्य लक्षपूर्वक ऐका माझं. ब्रह्माने जब सृष्टि रचाई, गौ माता जगतारण आई, गौ शरीर मानो देवालय, ब्रह्मा विष्णु शिव का शिवालय. गाई म्हणजे सामान्य नाही महाराज. ज्यावेळी ब्रह्माजींनी सृष्टीची उत्पत्ती केली त्यावेळी गाईचं स्थान किती मोठं दिलं. एकदा सगळ्यांनी टाळी वाजून भजन करायचंय. ब्रह्माणी जब सृष्टि रचाई, गौ माता जगतारण आई, गौ शरीर मानो देवालय, ब्रह्मा विष्णु शिव का शिवालय.
आवडलं तर टाळी वाजवत जावी हो. हा. भजन चालू असताना कमीत कमी 2 हातानं टाळी तरी वाजवली पाहिजे ना. आम्ही म्हणत नाही, आम्ही जे म्हणतो ते पाठीमागं म्हणलंच पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, आमची कानपूर लाईन गेलेली असते, आम्हाला शब्द कळत नाही आणि मग आम्ही भलतंच काहीतरी म्हणतो. आमच्या पुणे भागामध्ये मागच्या वर्षी महाशिवरात्रीचं कीर्तन झालं माझं आणि त्यावेळी मी अभंग म्हटले होते बघा. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. माझा अभंग चालला होता आणि आजी तुमच्यासारख्याच बाई माझ्या जवळ बसल्या होत्या. त्यांना म्हणलं, आजी म्हणा माझ्या पाठीमागा अभंग. आजीनं अभंग ऐकला आणि आजीनं असा घोडा अभंग गायला महाराज. शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. असं आम्हाला ऐकू येतं, पण नाही ऐकू येत ना आम्हाला व्यवस्थित. टाळी तरी वाजवली पाहिजे. ज्यावेळी ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली त्यावेळी गायीला किती मोठं स्थान दिलेलं आहे. ब्रह्माने जब सृष्टि रचाई गौ माता जगतारण आई. गौ शरीर मानो देवालय ब्रह्मा विष्णू शिव का शिवालय. 33 कोटी देव जिच्या अंतरंगामध्ये वास करतात तिला गायी असं म्हणतात. म्हणून गायीची सेवा ही आईच्या सेवेच्या बरोबर सांगितलेली आहे. आमच्याकडून मातृसेवा घडावी, आमच्या भूमीची सेवा घडावी. आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये जेवढे जीव जन्माला आले त्या प्रत्येक जीवाची सेवा आमच्याकडून घडावी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराज, पवित्र असा 3.5 हाताचा मानव देह ज्या भगवान परमात्म्यानं आम्हाला दिला त्या परमात्म्याची सेवा आम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये घडावी. मग भगवंताची सेवा कुणी दान करून करेल, कुणी सप्ताह करून करेल, कुणी कशानं भगवंताची सेवा करेल. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा उल्लेख आला, तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. भगवंताच्या आणि संतांच्या दारामध्ये माणसानं दास्यत्व केलं पाहिजे. दास्यत्व अगदी याच न्यायानं आम्ही जी कथा श्रवण करायला बसणार आहोत किंबहुना बसलेलो आहोत, ज्यावेळी 18 पुराणांची निर्मिती झाली आणि 18 पुराणांमध्ये जे पुराण ऐकल्याच्या नंतर जीवाला सुखाची प्राप्ती होते. आमच्या जीवनामध्ये जे पुराण ऐकल्याच्या नंतर आम्ही अंतकरणामध्ये वेगळ्या ऊर्जेचं स्वरूप प्राप्त करून घेतो. जीवनामध्ये तुम्ही कितीही पाप करा महाराज, पाठीमागे आवाज येतोय ना व्यवस्थित, तुम्ही जीवनामध्ये कितीही पाप करा पण त्या पापाचा विनाश करणारी जी कथा आहे ना महाराज, त्या कथेचं नाव आहे श्री शिव महापुराण कथा. पापाचे 3 प्रकार सांगितले, पाप, उपपाप, महापाप. वर्तन्ते पापिनां देहे पापानि त्रिविधानि च महापापोपपापानि पापाण्येव स्मृतानि च. पाप, उपपाप, महापाप यातही आणखी बरेच प्रकार सांगितले. कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप. पण एवढ्या सगळ्याचा विस्तार मी केला असता पण आपल्याकडे टाइम कमी आहे, कारण आज पहिलाच दिवस आहे आणि महिला मंडळ आज आम्ही पहिल्याच दिवशी कथा श्रवण करायला बसलो. महिला मंडळ पुरुष वर्ग, उद्या आपण एक एक काम करायचं. उद्या आपल्या या हाताला एक आणि या हाताला एक, 2-2 माणसं कथेला येताना घेऊन यायची. 2 जरी नाही अन्न झालं, कारण हल्ली प्रसार माध्यम सोशल मीडियापेक्षा जास्त, जीमेल पेक्षा जास्त फेमस सोशल मीडिया जे आहे ना ती फिमेल आहे बघा. फिमेल आहे. आपल्याकडून एखाद्या गोष्टीचा जेवढा प्रचार होतो तेवढा दुसऱ्याकडून कधी होत नाही. उद्यापासून सगळ्यांनी आपल्यासोबत एक एक व्यक्ती घेऊन यायचा आहे आणि उद्यापासून सर्व महिला मंडळींना माझी विनंती आहे, शेवटी ज्यावेळी आरती होईल त्यावेळी आपल्या घरून प्रत्येक जणीनं आरतीचं ताट इथं आणायचंय, प्रत्येकीनं. कारण काय होतं, रोजच्या मानाच्या जोड्या असतात ते इथे आल्याच्या नंतर समोर ग्रंथाची आरती करतात. मग खालच्यांना वाटतं आम्हाला ही आरती घडली पाहिजे. नाही इथं समोर येऊन घडली ना, खाली बसल्या बसल्या उभं राहून तरी आमच्याकडून
भगवंताची आरती व्हावी. उद्या सगळ्यांनी आरतीचं ताट आणायचंय बघा, तेवढं करायचंय. आणि महिला मंडळ सगळ्यात महत्त्वाची सूचना मी आता तुम्हाला सांगते. आम्ही ज्यावेळी कथा श्रवण करायला बसणार, नियम तर प्रत्येकाला सांगितला, पण आवर्जून उल्लेख करेल, आपल्या पार्टीची कथा म्हणून सांगेल. उद्यापासून या धर्म मंडपामध्ये आम्ही डोक्यावरती पदर घेऊन कथा श्रवण करायला बसायचे. लक्षात आलं ना? सगळ्यात महत्वाची गोष्ट, कारण वर्षाचे 365 दिवस आम्हाला संसार करायचा महाराज. मिळालेला नरदेह थोडा तरी परमार्थामध्ये खर्च व्हावा, या न्यायानं तरी माणसानं कथा कीर्तन प्रवचन श्रवण केलं पाहिजे. आणि कथा कीर्तनामध्ये तरी आमच्या खांद्यावरचा पदर तेवढा डोक्यावर असला ना, कमीत कमी मला बरं वाटतं. आमची भारतीय संस्कृती आहे, डोक्यावरती पदर असावा. थंडी वाजती म्हणून का घेईना, पण डोक्यावर पदर घ्या. महिला मंडळ, जानेवारी महिन्यामध्ये सगळ्यात महत्वाचा सण आपला कोणता येत असतो? आपण त्या सणाला लय मेकअप करतो. कोणता सण असतो तो? संक्रांत झाली ना, मकर संक्रांतीचा सण असतो. मकर संक्रांतीला आम्ही साडी घेतो बघा, आणि साडीच्या एका पार्टला सगळ्यात जास्त महत्व दिलंय. तो पार्ट म्हणजे साडीचा पदर. दुकानात साडी घ्यायला गेलं महिला मंडळ, सगळ्यात जास्त पैसे कशाला लागतात? कशाला लागतात? साडीच्या पदराला लागतात. आजी बरोबर ना? का तर पदरावरती सुंदर असं कोरीव काम असतं, सुंदर अशी डिझाईन असते. आणि तो पदर काय शोभेसाठी आहे का महाराज? कमीत कमी कथेमध्ये तरी तो पदर डोक्यावरती असावा. असू द्या, आता ना घेऊ, पण उद्यापासून सर्वांनी मंडपामध्ये येताना डोक्यावरती पदर घेऊन यायचंय महाराज. कारण आम्ही जी कथा श्रवण करायला बसलो, जे पुराण आम्ही श्रवण करायला बसलो, ते पुराण ऐकणारे सुद्धा महान होते. आणि ज्यांच्या मुखारविंदातून हे पुराण बाहेर पडले महाराज, त्यांचा सुद्धा अधिकार हा फार मोठा होता. आणि आम्ही भगवंताच्या दारात बसलो. शिव महापुराण कथा आम्हाला श्रवण करायची आहे, पण कथा श्रवण करण्याचे सुद्धा बरेच विधी सांगितले. बरेच विधी सांगितले कथा श्रवण करायचे. ज्यावेळी आमच्या गावामध्ये कथेला प्रारंभ होतो बघा, माझे एक एक गोष्ट, एक एक उद्गार माझं बारकाईनं ऐका. ज्यावेळी गावामध्ये कथेला सुरुवात होते, त्यावेळी महिला मंडळ सगळ्यांनी सकाळी लवकर उठायचं. ब्रह्ममुहूर्तावरती लवकर उठायचं. 10 वाजता. इथं 10 वाजता लवकर उठत आहेत का? 10 वाजता लवकर असतं का इथं? ब्रह्ममुहूर्तावरती उठावं, पहाटे स्नान करावं, ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करावं. ज्या दिवशी आपल्या गावामध्ये कथेला प्रारंभ होतो त्या दिवशी येरी तुम्ही 10ला उठा, नाही तर 12ला उठा, पण आमच्या गावात कथा चालू आहे. आणि देव कुठेही येत नाहीत. ज्या भूमीमध्ये देव येतात ती भूमी फार पवित्र आहे. वास्तविकतेने विचार केला, आम्ही ज्या भूमीत जन्माला आलो ती भूमी भारत भूमी आहे. आणि या भूमीला माता असं म्हटलं गेलं. माता, आतापर्यंत तुम्ही असं ऐकलंय का अमेरिका मावशी, फ्रान्स मामा, चीन काका, असं ऐकलंय का? पण आमची भूमी किती पवित्र आहे महाराज. जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पुण्यदेश. जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी
वाजवा एकदा दादांसाठी. जेथे वैष्णवांचा वास, इथे वैष्णव वास करतात म्हणून आमची भूमी किती पवित्र सांगितली महाराज. धन्य ही भारतवर्षे धन्य यस्य परंपरा भारतीय जनधन्य धन्य यस्य संस्कृती. आमची भूमी फार पुण्यवान आहे. या भूमीमध्ये पुण्यवान लोक जन्माला आले महाराज, आणि या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो. आणि ज्यावेळी आम्ही पुण्यवान भूमीमध्ये जन्म घेत असतो, भगवान परमात्मा सदा पुण्यवान भूमीतच येत असतात. आतापर्यंत भगवंताचे जेवढे काही अवतार झाले तेवढे सगळे या भारत भूमीमध्ये झाले. आणि मला तरी असं वाटतं भारत देशापेक्षा आम्ही महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेली माणसं महाराज. कारण अयोध्या ही वैराग्याची भूमी आहे, वृंदावन ही प्रेमाची भूमी आहे, पण माझा महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे महाराज. या भूमीमध्ये संत जन्माला आम्ही आले. आमचं एवढं मोठं भाग्य आहे, आम्ही संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या या पुण्यभूमीमध्ये जन्माला आलो. जेथे हरीचे दास जन्म घेती, हा जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, हा जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, देश जेथे हरिचे दास जन्म घेती, घेती जेथे हरिचे दास जन्म घेती, जेथे हरिचे दास जन्म घेती, जेथे हरिचे दास जन्म आज पहिलाच दिवस आहे तरी टाळी वाजवायचं कळतंय. उद्यापासून आणखी कळेल, आणखी रंग देवता येईल. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. भगवंतानं जेवढे अवतार घेतले तेवढे सगळे या भारत भूमीमध्ये घेतले. आणि या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलेली माणसं आमच्या या संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या या भाकरवाडी गावामध्ये शिवमहापुराण कथेला आम्ही प्रारंभ करतोय महाराज. आमचं सुद्धा अहोभाग्य आहे. पण ज्यावेळी कथा आमच्या गावामध्ये होणार, मी सांगत होते सर्वांनी ब्रह्ममुहूर्तावरती उठावं, ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करावं. आणि ज्या दिवशी आमच्या गावामध्ये कथा प्रारंभ होते ना, कमीत कमी त्या पर्व काळामध्ये आम्ही काही गोष्टी असतात त्या टाळल्या पाहिजे. आम्ही कधी कधी मांस भक्षण करतो, ते महापातक आहे. पण कमीत कमी गावात जोपर्यंत कथा चालू आहे तोपर्यंत आमच्या घरामध्ये सात्विक आहार असावा महाराज. जोपर्यंत आमच्या गावामध्ये कथा आहे ना तोपर्यंत आमचं बोलणं सात्विक असावं. आमचं बोलणं तर कायमच सात्विक असावं. पण कमीत कमी आमच्या गावामध्ये जोपर्यंत कथा चालू आहे ना तोपर्यंत आमचा आहार, आमचं जीवन, आमचं वस्त्र या सगळ्या गोष्टी सात्विक असाव्या. आणि सात्विकतेनं भगवंताच्या चरण रविंदावरती समर्पण भाव असावा. आणि ज्यावेळी आम्ही सात्विकतेनं भगवंताच्या चरणावरती समर्पण होतो ना महाराज, त्यावेळी भगवान परमात्मा सुद्धा आमचा स्वीकार करतो. भगवंतानं स्वीकार तर सर्वांचाच केला, पण जो शुद्ध अंतकरणानं भगवंताच्या जवळ गेला आणि ज्याच्या जवळ आम्हाला जायचंय ती तर दैवत एवढं शांत आहे, एवढं शांत आहे. या जगाच्या पाठीवरती सगळ्यात शांत आणि सगळ्यात भोळं दैवत काय असेल तर ते म्हणजे भगवान भोलेनाथ. भगवान भोलेनाथ हे दैवत इतकं भोळंय महाराज, इतकं भोळंय. कसंही जा त्या देवाकडे, देव त्याला आपलंसं करतो. आणि मनामध्ये जेवढ्या काही कामना असतील, जेवढ्या काही इच्छा असतील, त्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचं काम भोलेनाथ करतात. पण भोलेनाथांच्या चरण रविंदावरती ज्यावेळी आम्ही समर्पण होतो त्यावेळी देवाच्या दारात गेल्याच्या नंतर सुद्धा
भगवंताची कथा श्रवण आम्ही करणार आणि कथा श्रवण केल्याच्या नंतर जेवढं काही पुण्य आज आमच्या पदरामध्ये पडणार आहे, मी तर असं म्हणेल भगवंता आमचं कथा श्रवण करून जेवढं पुण्य आमच्या पदरात पडेल ना, हे सगळं पुण्य शंकर भाऊच्या नावे जावं आणि त्यांचा 108 कथेचा संकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा. आमचं मिळालेलं थोडं पुण्य त्यांच्या वाट्याला जावं. बरं माणूस असा जन्माला आला महाराज हल्ली. महाराज आम्ही जर श्रद्धायुक्त अंतकरणानं हे पुराण श्रवण केलं, या पुराणामध्ये नक्की आहे तरी काय? हे पुराण कुणी कुणाला सांगितलं, कुणी कुणाला विचारलं, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. ज्यावेळी 18 पुराणांची निर्मिती झाली, 18 पुराणांमध्ये जीवनाचं परम कल्याण करणारं पुराण श्री शिव महापुराण शौनकादिक ऋषींनी सूतजींना प्रश्न विचारला, हे सूत मुनी तुम्ही फार ज्ञानी आहात, त्रिकाला बाधित ज्ञान तुमच्या जवळ आहे, प्रत्येक पुराणाचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, आतापर्यंत बरेच श्रीमद भागवत पुराण तुम्ही आम्हाला सांगितलं, पण शौनकादिक ऋषींनी एक इच्छा प्रगट केली, सूतजी महाराज आम्हाला भगवान भोलेनाथांचं चरित्र ऐकायचंय, जे चरित्र ऐकल्याच्या नंतर जीवाला फार मोठी शांती प्राप्त होते आणि जगात सगळ्यात शांत दैवत ते भोलेनाथच आहे. महाराज एक सांगू का, या पुराणाचं श्रवण तुम्ही झोपून करा, उठून करा, बसून करा, आडवं तिडवं हातवर करून करा, नाही तर पायवर करून करा, या पुराणाचं तुम्ही कसंही श्रवण करा, पण हे पुराण तुम्ही कानानं श्रवण करा. शास्त्रामध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती सांगितलेली आहे ती श्रवण भक्ती. 7 दिवस कथा सांगून जेवढं पुण्य माझ्या पदरात येणार आहे ना महाराज, माझ्यापेक्षा डबल पुण्य जे श्रवण करणार त्यांच्या पदरामध्ये पडणार आहे. कारण वक्त्यापेक्षा श्रेष्ठ हा श्रोता असतो महाराज. श्रवण भक्ती नवविधा प्रकारची भक्ती आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सांगितली गेली, पण त्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती जी सांगितली गेली ना महाराज, ती भक्ती आहे श्रवण भक्ती. आम्ही श्रवण भक्ती करणार आहोत आणि ज्यांचं चरित्र आम्ही श्रवण करणार आहोत ते दैवत इतकं शांत आहे, म्हणून तसं ऐकणार आहे. एकदा काय झालं माहितीये का, एका सासूला आणि सुनेला भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले. आता हिचं तिच्या सोबत पटत नव्हतं आणि तिचं हिच्या सोबत पटत नव्हतं. आणि हल्ली बऱ्याचदा असंच आम्हाला बघायला भेटतंय, आमचं कोणासोबत पटतच नाही, कोणासोबतच पटत नाही, जमतच नाही अजिबात. आणि या सासू सुनेला भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले. भोलेनाथ सगळ्यात अगोदर म्हटले मोठ्याकडे जावं. सासूकडे गेले, म्हटले तुम्हाला मी प्रसन्न झालो, आता तुम्हाला माझ्याकडून जे पाहिजे ते मागा. पण सासू चॅप्टर होती माझ्यासारखी. आता हे बघ तुमचंच सांगितलं, तुम्हाला राग येऊ नये म्हणून माझ्याकडे घेऊन सांगितलं. हल्ली कोण चॅप्टर नाही हो, चॅप्टर कोण नाही बाबा. एक माणूस माझ्याकडे आला, ताई माझ्या इतका चॅप्टर माणूस अख्ख्या तालुक्यात शोधून सापडणार नाही. आता त्याला माहित नव्हतं ते जितकं चॅप्टर आहे त्याच्यापेक्षा डबल चॅप्टर मी आहे. त्यांना म्हटलं ठीक आहे, तुम्ही स्वतःला इतकं चॅप्टर समजता, कधीतरी बारीक विचार करा. अहो तुम्ही स्वतःला एवढं चॅप्टर समजता, मग ज्यानं तुम्हाला बनवलं तो किती चॅप्टर असेल. कधी विचार केलाय का आपण? माणूस स्वतःला फार हुशार समजतो. अहो पण आम्ही इतके हुशार आहोत, पण ज्यानं आम्हाला बनवलंय तो किती हुशार असेल. काकड्यामध्ये वर्णन केलं की चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. आपण जितके स्वतःला चतुर समजतो ना, माझा भगवंत त्याच्यापेक्षा जास्त चतुर आहे. भगवान भोलेनाथ ज्यावेळी सासूकडे गेले, म्हटले बोल तुला काय पाहिजे. त्यावेळी सासू म्हटली मी जर काही मागितलं आणि माझ्यापेक्षा डबल जर माझ्या सुनेनं मागितलं तर मी काय करू. सुनेनं सांगितलं अगोदर तिच्याकडे जा, सुनेकडे जा माझ्या, आणि मग ती जे काय सांगन ना मग माझ्याकडे या. आता भगवान भोलेनाथ भोळ दैवत सासूकडून डायरेक्ट सुनेकडे गेले आणि सुनेला सांगितलं बोल तुला काय पाहिजे. पण सून सुद्धा ही जेवढी चॅप्टर होती ना त्याच्यापेक्षा डबल चॅप्टर होती. सून शिकलेली होती. सून म्हटली हे बघा, मी जर मागितलं आणि माझ्यापेक्षा जास्त काही
जर माझ्या सासूनं मागितलं तर मी काय करू? भगवान भोलेनाथाला सुनेनं सांगितलं, एक काम करा, तुम्ही परत सासूकडे जा आणि परत सासूकडे जा, मग तिनं अगोदर मागावं, मग तिचं झालं मी मागण. भोलेनाथाने सांगितल्याप्रमाणे गेले परत सासूबाईकडे आणि म्हणले, आता मी हिच्याकडे तिच्याकडे करत बसणार नाही, तुम्हाला जे लागतंय ते पटकन मागा, नाही तर चाललो मी. सासूनं मागितलं, हे भोलेनाथ, तुम्ही जेवढं माझ्या सुनेला देताना त्याच्यापेक्षा डबल मला द्या. काय मागितलं तिनं? जेवढं माझ्या सुनेला द्याल त्याच्यापेक्षा डबल मला द्या. भगवान भोलेनाथांनी असं तथास्तु म्हटलं आणि भोलेनाथ परत सुनेकडे गेले. पण सुनेनं अगोदर प्रश्न विचारला, माझ्या सासूनं काय काय मागितलं? भोलेनाथ म्हटले, जेवढं तुला द्यायचं ना तुझ्या डबल तुझ्या सासूला द्यायचंय. सून म्हटली, अरे देवा, सासूबाई तर भारी भरल्या मला, सासूबाई तर फार हुशार निघाल्या, चतुर निघाल्या, आता काय मागावं? सुनेनं सगळ्यात अगोदर संपत्ती मागितली. जेवढी संपत्ती सुनेला दिली ना त्याच्यापेक्षा डबल कुणाला? सासूबाईला. त्याच्यानंतर डबल सुनेनं तारुण्य मागितलं, सौंदर्य मागितलं. इकडं तर थास्तू म्हटलं की इकडं डबलच व्हायचं डायरेक्ट. इकडं जेवढं मागितलं सुनेनं, सासूला तथास्तु म्हटलं की डबलच व्हायचं. पण मी सांगितलं ना, आत्ताच्या सुना चॅप्टर आहेत. सुनेनं देवाकडे मागितलं, देवा मला सौंदर्य दिलं, मला तू धन दिलं, आता मला फक्त 1% अटॅकचा झटका येऊ दे म्हणली. देवानं इकडं तथास्तु म्हटलं, त्याच्या दुप्पट तिकडं. माझ्याकडे काय बघ, आता गेली ती सासू. म्हणजे आम्ही शक्यतो भगवंताकडे गेल्याच्या नंतर आम्हाला काय मागावं हे सुद्धा कळत नाही. भगवान भोलेनाथांच्या दारात आम्ही जाणार महाराज. देवाकडे सुद्धा एक तर देवाकडे गेल्याच्या नंतर कधी काही मागू नये, पुढे सांगेल मी तुम्हाला. पण मागावं ते कशा पद्धतीनं शेवटच्या दिवशी सांगेल, लक्षात ठेवा. पण महाराज, शौनकादिक ऋषींनी सुतजींना प्रश्न विचारला, आम्हाला भगवान भोलेनाथांचं पुराण सांगा. हे पुराण जर आम्ही श्रवण केलं तर याच्यात आमचा फायदा काय? उगाच कथा ऐकायची म्हणून ऐकायची का? कथा ऐकून आमचा सुद्धा काहीतरी लाभ झाला पाहिजे ना महाराज. कथा काय आम्ही फुकट ऐकणार नाही. ही कथा ऐकून जेवढं पुण्य आमच्या पदरात प्राप्त होणार आहे महाराज. जसा जीव या मृत्यू लोकामध्ये जन्माला येतो आणि या जीवानं जसं विकारांना वेढलं गेलं, या सगळ्या विकारातून आमची मुक्तता होणार आणि आम्हाला परमानंदाची प्राप्ती होणार. जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा, वो है शिव कथा, शिव कथा, वो है शिव कथा.
पते शिव हर 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 महादेव. आम्ही शिव महापुराण कथेला प्रारंभ करणार आहोत. पण कुठल्याही गोष्टीचं शुभ कार्य करायचं असेल, कुठल्याही गोष्टीचा जर प्रारंभ करायचा असेल तर शास्त्रकारांनी काही शास्त्रज्ञांना, शास्त्रकारांना, कवींना, दैवतांना जे स्थान दिलेलं आहे, जे महत्व दिलेलं आहे, अगोदर त्यांचं उच्चारण आम्हाला करायचंय महाराज. याचं उच्चारण असं केलं, आता नमो महाकवी व्यास वाल्मिक मुनी भार्गवी शुक नारद उष्णा कवी जैमिजी आदी नमिले. आता नमो संत सज्जन जे हरिसी आवडते जीवाहून कलियुगी अवतार धरुणी जाही जडमूढ उद्धरिले. जय जय भीमातीर विहारा भक्तवत्सल कृपा सागरा व्यापोनी चराचरा अससी निराळा सर्वातीत. ग्रंथाला आरंभ करण्यापूर्वी वाल्मिक ऋषी, व्यास, भार्गवी या सर्वांना नमन केलेलं आहे. आणि आता मात्र ग्रंथ प्रारंभ केलेला आहे. शौनकादिक ऋषींनी प्रश्न विचारावा, सूतजी आम्हाला भगवंताचं चरित्र सांगा. भगवान भोलेनाथांच्या आयुष्यामध्ये जे जे काही घडलंय, त्यांच्या रूपाचं वर्णन, त्यांच्या लीलांचं वर्णन, त्यांच्या गुणांचं वर्णन, त्यांच्या चरित्राचं वर्णन सगळं आम्हाला सांगा. भगवान भोलेनाथांचं स्वरूप जर आपल्याला आठवलं, आपण भगवंताचं स्वरूप आठवलं तर असं आकराळ विक्राळ स्वरूप आपल्याला दिसतं. पण भगवान परमात्म्याचं स्वरूप सुद्धा आम्हाला काही ना काही शिकवतं महाराज. भगवान भोलेनाथांचं स्वरूप सुद्धा काही ना काही शिकवतं. ज्यावेळी भगवंताचं स्वरूप आम्हाला आठवतं ना, आम्हाला आठवतं की वरती चंद्र आहे, गळ्यामध्ये सर्प आहे, हात का धारण केलेला आहे, अशा अनेक प्रश्न. आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. कंठामध्ये विष आहे, बरं ते विष कंठातच का आहे? भगवान भोलेनाथांचं जे विष आहे ते कंठातच का आहे? त्यांनी जे विष, हलाहल नावाचं विष समुद्र मंथनाच्या वेळी जे त्यांनी पिलं ते पोटात का नाही टाकलं? ते कंठातच काय? कधी प्रश्न पडला का? असले प्रश्न आम्हाला कधी पडणारच नाही महाराज. आणि असलं चांगलं आम्ही कधी ऐकणारही नाही, बघणारही नाही. या मोबाईलच्या डबड्यात सगळे महाराज, पण आम्ही चांगलं कधी बघणार? आणि वांगलं बघितल्याशिवाय भगवान भोलेनाथांच्या कंठामध्येच विष का आहे याचं उत्तर डॉक्टर बाबांनी एवढा गोड सिद्धांत दिला. विष पोटामध्ये सुद्धा नाही आणि विष हे तोंडामध्ये सुद्धा नाही, विष कंठामध्ये. याचा सिद्धांत फार गोड सांगते मी, लक्षपूर्वक ऐका. पोटामध्ये विष नसावं, कारण पोटातलं विष माणसाला मारतं. बरोबर ना आजोबा? माणसाच्या पोटामध्ये विष नसावं, कारण पोटातलं विष माणसाला मारतं. आणि माणसाच्या ओठात विष नसावं, माणसाच्या ओठात विष असेल तर ते समोरच्याला मारतं. लक्षात आलं ना? म्हणून प्रत्येकाला बोलताना माणसानं लक्षपूर्वक ऐका, एखाद्याला विचार करून बोलावं. एखाद्याला माणसानं विचार करून बोलावं, बोलताना विचार करावा. आणि एखादी गोष्ट मनात असेल ना, ती बोलून टाकावी महाराज समोरच्याला. मनात असलेली गोष्ट बोलून टाकावी, पण एखाद्याला टाकून बोलू नये, हा त्याचा सिद्धांत आहे. बोलून टाकावं पण टाकून बोलू नये. ओठातलं, जिभेतलं विष समोरच्या माणसाला मारतं आणि पोटातलं विष हे जिवंतपणे माणसाला मारतं, म्हणून ते विष कंठामध्ये. अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तर आम्ही शिव महापुराण कथेमध्ये बघणार आहोत. पण तत्पूर्वी कथा श्रवण केल्याच्या नंतर जी काही फलश्रुती आमच्या पदरामध्ये प्राप्त होणार आहे त्या फलश्रुतीचा विचार करायचा आहे. कारण कुठलीच गोष्ट माणूस हल्ली निस्वार्थी करत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये माणूस स्वार्थच बघतोय महाराज. आम्ही कथा श्रवण करणार आहोत, पुराण श्रवण करणार आहोत, मग याच्यात आमचा काहीतरी फायदा असला पाहिजे. कारण कलियुगाचा जर प्रादुर्भाव आम्ही लक्षामध्ये घेतला
कलियुगामध्ये माणूस स्वार्थाशिवाय प्रत्येक गोष्ट स्वार्थापोटी माणूस करतोय, पण माणूस हल्ली परमार्थ सुद्धा स्वार्थापोटी करायला लागलाय. पण परमार्थामध्ये माणसानं निस्वार्थी भावनेनं असावं. कशा पद्धतीनं सुभाषित कार्याचं वर्णन करतात. जननी पुत्राय धेनुर्वत्साय गुरु शिष्याय. आई लेकरावरती जसं निस्वार्थी प्रेम करते, गाई वासरावरती जसं निस्वार्थी प्रेम करते, गुरु जसं शिष्यावरती निस्वार्थी प्रेम करतात, अगदी त्याच पद्धतीनं आम्ही परमार्थ सुद्धा निस्वार्थ भावनेनं करावा. यामध्ये कुठल्याच प्रकारचा स्वार्थ नसावा. पण कथा श्रवण करताना सुद्धा आमचा एक स्वार्थ आहे. महाराज, आम्ही संसारात जन्माला आल्याच्या नंतर ज्या विकारांमध्ये गुरफटलेलो आहोत, आस भय चिंता लाज काम क्रोध, या सगळ्यांच्या अधीन आम्ही गेलेलो आहोत. ज्ञानेश्वरीचा 2रा अध्याय. या विषया वाचुनी काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाहे इंद्रियांचा. आमच्या इंद्रियाचा स्वभाव असा बनलाय, आम्ही विकारांच्या अधीन गेलो, पण ते विकार मुक्त होऊन आम्ही अखंड अविरतपणे परमानंदाच्या गतीत विलीन होतो. कधी? ज्यावेळी आम्ही कथा श्रवण करतो. आता मात्र ग्रंथाला प्रारंभ झाला आणि सगळ्यात अगोदर सूतजी महाराज शौनकादिक ऋषींना कथा सांगायला प्रारंभ करतात. तत्पूर्वी एकदा देवाच्या नावाचा जयघोष होऊन जाऊ द्या. हर हर महादेव. थांबा, वरचे शांत बसा. तुम्ही जेवून आले ना सगळे घरून? हा, ताकद असेल ना? हर हर. अजून थोडा मोठ्याने आवाज आला तर मला बरं वाटत. हर हर क्या बात, क्या बात. असं रिस्पॉन्स असला बरं वाटतं. ग्रंथाला प्रारंभ झाला आणि सगळ्यात अगोदर ग्रंथाच्या सुरुवातीला देवराज ब्राह्मणाची कथा आलेली आहे. आणि या कथेच्या बाबतीत जर बोलायला गेलं, जीवनामध्ये तुम्ही कितीही मोठे पाप कर्म करा आणि पाप कर्म केल्याच्या नंतर काही पाप, वाचिक पाप, मानसिक पाप, पापाचे अनेक प्रकार सांगितले, पण तुम्ही महापाप करा, कितीही मोठं पाप करा, पण तुम्ही जर ही कथा अंतकरणपूर्वक श्रद्धायुक्त अंतकरणानं श्रवण केली ना महाराज, तुमच्या कितीही मोठ्या पापांचा विनाश होतो. ज्या पद्धतीनं तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी. ज्या पद्धतीनं महाराज भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर, भगवंताचं नाव घेतल्याच्या नंतर आम्ही कितीही मोठा संसार रूपी महासागर तरुण जातो, अगदी त्याच पद्धतीनं तुम्ही कितीही मोठे महापातकी असाल, एखाद्यानं परस्त्रीचा उपभोग घेतला, परपुरुषाचा उपभोग घेतला, एखाद्या व्यक्तीनं आयुष्यभर एखाद्याचे पैसे बुडवले, एखादी व्यक्ती आयुष्यभर खोटं बोलत राहिली, हे महापाप आहेत. आणि या महापापातून जर आमची मुक्तता करायची असेल तर त्याच्यासाठी ही कथा आहे. कथेच्या सुरुवातीलाच देवराज ब्राह्मणाची कथा आलेली आहे. किरातकाच्या नगरामध्ये अशी माणसं जन्माला आलेली महाराज, ज्या माणसांनी आयुष्यात चांगलं काम कधी केलंच नव्हतं. ब्राह्मण होता देवराज, पण आयुष्यामध्ये इतके पाप कर्म केलेले होते, इतके पाप कर्म केलेले होते, त्या पाप कर्माचा विनाश होत नव्हता. फार वाया गेलेला ब्राह्मण होता. आणि आपल्याकडे जर आपण बघितलं, आपल्याकडून एखादं पाप कर्म घडतं महाराज, परंतु शक्यतो ब्राह्मण जी असतात ती ब्राह्मण तत्वानं चालतात. तत्वानं आपल्याला करायला सांगतात, पण स्वतःही आचरण करतात. म्हणून ब्राह्मणाचं जे स्थान आहे ना, ते आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये फार मोठं सांगितलंय. ब्राह्मणाची लेवल फार मोठी सांगितली गड्या. आपल्याला जर काही एखादी आडी अडचण असेल, घरामध्ये पितृदोष असेल, काय असेल, तर आपण ब्राह्मण बुवाकडे जातो आणि ब्राह्मण बुवा जे उपाय सांगतात त्या उपायानं आपण चालतो. खऱ्या अर्थानं एक गोष्ट सांगायला गेली, जगामध्ये भगवंताच्या नावाशिवाय श्रेष्ठ दुसरं काही नाही. पण आम्ही भारतीय संस्कृतीमध्ये आम्ही जेवढे जन्माला आलो ना महाराज, आमचा स्वभाव हल्ली इतका बदलून गेलाय. आमच्या वागण्यापेक्षा संत ग्रंथ पंत याच्यापेक्षा आम्हाला एखाद्याच्या सांगण्यावर जास्त विश्वास पटतो.
दुसऱ्याचं ऐकून जीवन जगायला आम्हाला जरा जास्त आनंद वाटतो. पण महाराज, जीवन जगत असताना दुसऱ्याचं पाहून माणसानं जीवन जगू नये. माणसानं स्वतःच्या आनंदात जीवन जगावं. एखाद्याकडे भरपूर पैसा असतो, कोणाकडे मोठमोठ्या गाड्या असतात, कोणाकडे मोठमोठे बंगले असतात. आमच्याकडे नसतं महाराज. कदाचित असंही असतं, श्रीमंताचा बंगला वेगळा, गरिबाची झोपडी वेगळी, श्रीमंताची गाडी वेगळी, गरिबाची गाडी वेगळी. पण आतापर्यंतच्या इतिहासात महिला मंडळ असं कधी घडले का श्रीमंताची स्मशानभूमी वेगळी आणि गरिबाची स्मशानभूमी वेगळी? आपल्या भाकरवाडीत आहे का असं कधी? आहे का? आलो एका जागेवरून, जायचं एका जागेवरती. मग जे संतांनी आम्हाला सांगितलं, जो मार्ग संतांनी आम्हाला दाखवून दिला, मग तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. संत महात्म्यांनी जो मार्ग आम्हाला दाखवून दिला ना महाराज, त्या मार्गाने आम्हाला चालायचंय. परंतु जन्मामध्ये आल्याच्या नंतर काही काही माणसं अशी असतात, चांगलं माहीत असून सुद्धा जी लोक सारखं वाईटच वागतात. आपल्यातली सुद्धा बरीच माणसं अशी असतात महाराज. चांगल्या गोष्टी आपल्याला कळतात, वाईट गोष्टी आपल्याला कळतात. कुठे आपल्या जीवनाचं हित आहे, कुठे आपल्या आयुष्याचं कल्याण आहे, कुठे आपल्या आयुष्याचं अहित आहे, आम्हाला कळतंय. आम्हाला कळतं आमच्या जीवाचं खरं हित कुठे आहे. आमच्या जीवाचं हित कुठे आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, इथं आमचं हित आहे. पण माणूस ते करणार नाही. आम्ही काय करणार? हित ते करावे पैशाचे चिंतन, हित ते करावे बायकोचे चिंतन. आम्ही वेगवेगळ्या गोष्टीमध्ये स्वतःचं सुख बघायला लागतो. ज्याचं लग्न होत नाही ना, त्याला असं वाटतं यंदा यावं नाव माझ साजणीच्या उखाण्यात. बरोबर. ज्यांचं लग्न होत नाही ना महाराज, त्यांना असं वाटतं कधी होईल, कधी होईल, कधी होईल. पण पिढी सुद्धा अशी जन्माला आली, लग्न झाल्याच्या नंतर एक तर बायको भेटती का नाही तो विषय. इकून तिकून भेटली तर ती टिकती का नाही, ती राहती का नाही तो विषय. वाह वाह वाह. अशी परिस्थिती आहे. इकडून तिकडून बायको भेटली तर ती टिकते की नाही. हल्ली पैसा देऊन महाराज बायका भेटायला लागल्या. कलियुगाचा प्रादुर्भावच इतका वेगळा सांगितला. कसा सांगितला? कलियुगामध्ये दादा एक अद्भुत होईल, बहीण भाऊ दोघांचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या भ्रातार मागेन, 6 वर्षाची कन्या गर्भीन होईल. ऐका या कलियुगाची थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. भ्रातार सोडून घरोघरी फिरतील नारी. निर्गुण निराकार दादा माहुर माझ गा, शकून सांगा बया आहे यमाई माझे नाव. शकून सांगा बया आहे यमाई माझे नाव. शकून सांगा बया यमाई माझे नाव. शकून सांगा बया आले यमाई माझे नाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझ गा, निर्गुण निराकार दादा माहुर माझ गा. शकून सांगा बया आहे यमाई माझे नाव. शकून सांगा बया आहे यमाई माझे नाव. शकून सांगा बया यमाई माझे नाव. शकून सांगा बया आहे यमाई माझे नाव. हरी बोल. कलियुगाचा प्रादुर्भाव एवढा बिकट सांगितला. या कलियुगामध्ये बहीण भाऊ दोघांचं लग्न लागलं जाईल. आणि बऱ्याचदा अशी उदाहरणं घडतायत. 5 वर्षाची मुलगी म्हणेल बाबा माझं लग्न लावून द्या.
6 वर्षाची मुलगी म्हणेल, बाबा मी गर्भीण झाले. पित्यामध्ये पुत्रामध्ये वैरत्व निर्माण होईल. लग्न करताना बाई करार करेल, करार 2 वर्षानंतर मी बायको दुसऱ्याची. हे सगळं कलियुगामध्ये होणार. पण हे सगळं आम्हाला चुकवायचं असेल तर आम्हाला ग्रंथाचा आधार घ्यावा लागेल. हे सगळं चुकवायचं असेल, आमची पुढची पिढी जर चांगली जगावी असं वाटत असेल तर आम्हाला पाप करून जमणार नाही महाराज. थोडं तरी पुण्य आमच्या पदरामध्ये वाढेल लागेल आणि ते पुण्याची पावती आमच्या उदरामध्ये आमच्या पदरामध्ये पडावी याच्यासाठी पुराण आहे. आणि हे पुराण ऐकल्याच्या नंतर फलश्रुती तेच सांगते मी तुम्हाला. देवराज नावाचा ब्राह्मण फार महापापी होता. जगामध्ये असं एकही पाप नव्हतं की ते पाप त्या ब्राह्मणानं केलं नव्हतं. होता ब्राह्मण पण प्रचंड पापी, इतका पापी इतका पापी, त्यानं कधीच कुणाचं चांगलं होऊ दिलं नाही. आणि प्रत्येक गावात असतात महाराज काही काही अशी माणसं, त्यांना असं वाटतं माझं वाटुळं झालं तरी जमन पण समोरच्याचं कल्याण होता कामा. अशी मानसिकता बऱ्याच जणांची असते. आमच्या शेजारी एकाला 600 क्विंटल सोयाबीन झालतं आणि त्याच्या शेजारी एकाला 100च क्विंटल झालतं. पण 600 क्विंटल झालं याच्या इतकं पोटात दुखायला लागलं. महाराष्ट्रातले सगळे दवाखाने पालथे केले त्याने पण पोटाचा विलाजच होईना. थकून ते बिचारा गावठे डॉक्टरकडे आलं आणि म्हटले मला 600 क्विंटल सोयाबीन झालंय तरी माझ्या पोटात दुखतंय. डॉक्टर म्हणले कधीपासून? तो म्हणला जेव्हापासून शेजारच्याला 100 क्विंटल सोयाबीन झालंय तेव्हापासून माझ्या पोटात दुखतंय. अरे देवा, अरे बाबा त्याला 100च क्विंटल झालं, तुला 600 क्विंटल झालं. नाही म्हणला मला 600 क्विंटल झालं ते व्हायना का जायना, पण त्याला 100 क्विंटल का झालं म्हणून माझ्या पोटात दुखतंय. स्वतःची किती रांगोळी झाली तरी चालेल पण दुसऱ्याचं चांगलं झालंच नाही पाहिजे. ही मानसिकता ज्याची आहे ना महाराज त्याला मानसिक पाप असं म्हणतात. आणि जो माणूस मानसिक पापाचा भागीदार झाला तो कुठल्याच पापातून मुक्त होऊ शकत नाही. पण हा देवराज नावाचा ब्राह्मण त्यानं जगातली सगळी पाप केली होती. पण आता ज्यावेळी तो उतार वयाला लागल्याच्या नंतर ज्यावेळी त्रास व्हायला लागला, तारुण्यामध्ये फार अभिमान केला, फार अहंकार केला, तारुण्यामध्ये नको नको ती व्यसनं केली, खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते पिलं. पण ज्यावेळी उतार वय लागला आता काय करावं, ज्यावेळी शरीर साथ देत नव्हतं, हातपाय दुर्बल झाले, हातानं टाळी वाजवता येत नव्हती, पायानं नीट चालताही येत नव्हतं, मुखारविंदातून व्यवस्थित अन्नपान सुद्धा ग्रहण करता येत नव्हतं. आता काय करावं तर काय करावं. तो देवराज नावाचा ब्राह्मण फिरत 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 एका अशा नगरामध्ये आला. त्या नगराचं नाव आहे प्रतिष्ठानपूर नगरी. प्रतिष्ठानपूर नगरामध्ये देवराज नावाचे ब्राह्मण आले आणि योगायोगानं अगदी मरण्याच्या जवळ गेले होते. ते उद्या मरतात की काय अशा पर्व काळामध्ये प्रतिष्ठानपूर नगरामध्ये एक शिवालय होतं आणि त्या शिवालयामध्ये देवराज नावाचे ब्राह्मण गेले. आणि त्या शिवालयामध्ये एक महाराज कीर्तन करत होते. कीर्तन शिवालयामध्ये नामस्मरण चालू होतं. पण या देवराज नावाच्या ब्राह्मणानं जीवनात कधी देवाचं नाव घेतलंच नव्हतं महाराज. याला भगवंताचं नाव म्हणजे काही माहीतच नव्हतं. फक्त जीवनामध्ये पाप करायचं, दुसऱ्यावरती रुबाब टाकायचा, होईल ते सगळं माझ्याच मतानं झालं पाहिजे असा त्याचा स्वभाव होता. पण प्रतिष्ठानपूर नगरामध्ये एका शिवालयामध्ये ज्यावेळी देवराज नावाचे ब्राह्मण आले, अंगामध्ये ताप भरला आणि तो दिवस होता सोमवारचा दिवस. सोमवारच्या दिवसामध्ये प्रतिष्ठानपूर नगरामध्ये देवराज ब्राह्मण आले. अंगामध्ये एवढा ताप भरला होता, प्रचंड वेदना होत होत्या, अंग दुखत होतं, काय करावं कळत नव्हतं. 6 दिवस त्या शिवालयामध्ये देवराज ब्राह्मण राहिले. कुठलंच पुण्य न केलेला माणूस 6 ते 7 दिवस शिवालयामध्ये राहिला मुक्कामी. आणि बरोबर दुसऱ्या सोमवारी प्रसंग असा घडला. 6 दिवस काही खाल्लेलं नव्हतं,
काहीच खाल्लेलं नव्हतं, फक्त अंगामध्ये ताप भरलेला होता, बसवून होते देवराज ब्राह्मण. पण आता कुठंतरी भूक लागली, आता खावं काय, काय खावं? इथं तर मला कुणी जेवायला सुद्धा देणार नाही, मागावं कसं? तोंडानं नीट बोलताही येत नाहीये, आता करावं तरी काय? पण त्या देवराज ब्राह्मणानं असं चाफत 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 ते गेले आणि शिवालयासमोर प्रसाद ठेवलेला होता. प्रसाद, या प्रसादाचं महात्म्य सुद्धा असं सांगितलं. महिला मंडळ बऱ्याचदा काय होतं, आम्ही जर एखाद्या मंदिरामध्ये गेलो आणि मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आमच्या हातावर जर एखाद्यानं प्रसाद दिला, तो प्रसाद आपण काय करतो, त्यातला अर्धा घेतो दुसऱ्याला देतो, बरोबर ना? आपल्याला त्याच्यात काय मोठेपणा वाटतो मला काही कळतच नाही. पण जो प्रसाद आमच्या वाट्याला आलाय ना, प्रत्येक ग्रंथामध्ये याची शाश्वती लिहिलेली आहे. आमच्या वाट्याला आलेला प्रसाद म्हणजे तो भगवंतानं दिलेला आशीर्वाद आहे, त्याच्यात कुणाचा वाटा नसावा. म्हणून आपल्याला प्रसाद मिळाला ना, तो पटकन खाऊन घ्यायचा. आपल्याला मिळालेला प्रसाद दुसऱ्याला द्यायचा. दुसऱ्याला फक्त एकच गोष्ट द्यायची, ते म्हणजे काल्याचा महाप्रसाद. काल्याचा महाप्रसाद असतो एकमेका देऊ मुखे, काला वाटू एकमेका. काल्याचा महाप्रसाद एकमेकांना वाटण्यासाठी असतो. पण ज्यावेळी आम्ही एखाद्या रावळामध्ये जातो, एखाद्या मंदिरामध्ये जातो, जर कोणी प्रसाद दिला ब्राह्मणानं, एखादा पेढा दिला, आपल्या लेकराला सुद्धा द्यायचा नाही, लेकराला सुद्धा द्यायचा नाही. हे प्रसादाचं महात्म्य आहे महाराज. आपला प्रसाद आपणच खाल्ला पाहिजे, हे त्याच्या पाठीमागचं महात्म्य आहे. कारण तो प्रसाद नसतो, तो भगवंताचा आशीर्वाद असतो. देवराज नावाचा ब्राह्मण प्रतिष्ठानपूर नगरामध्ये असं चाफत 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 शिवालयाच्या जवळ गेला. आत्ता मरतोय की काय अशी परिस्थिती होती, पण चाफत चाफत गेला आणि शिवालयावरती पिंडीवरती त्याला तिळगुळ सापडले, त्याला खडीसाखर सापडली, त्याला नारळ पेढा काय असेल तो प्रसाद त्याला सापडला. आणि त्यानं काय केलं, तो पिंडीवरचा प्रसाद घेतला आणि तो प्रसाद ग्रहण केला. सोमवारच्या दिवशी तो प्रसाद ग्रहण केला. प्रसाद ग्रहण केल्याच्या नंतर त्याला थोडंसं बरं वाटलं, पण अंगामध्ये ताप भरलेला होता, कुठे उपचार केला नव्हता. देवराज ब्राह्मण हा रावळामध्ये आला आणि त्याच दिवशी यम त्याला नेण्याकरिता आले. पण देवराज ब्राह्मण कुठं होते? शिवालयामध्ये होते. आणि शिवालयामध्ये यमाला येताच येत नव्हतं. आणि एक गोष्ट लाख मोलाची सांगेल महाराज, ज्या ज्या ठिकाणी कथा कीर्तन प्रवचन चालू असतं, तिथे काळ सुद्धा येत नाही, तिथे यमाला सुद्धा सत्ता नसते. यम धर्म सांगे दूता, तुम्हा तेथे नाही सत्ता. जेथे होय हरी कथा सदा घोषणामाचा. अरे जिथे भगवंताच्या नामाचा जयघोष होतो, जिथे रावळ असतं, जिथे मंदिर असतं, जिथे भगवंताच्या नामाचा टाहो फोडला जातो, तिथे काळ यम सुद्धा येत नाही. हा देवराज ब्राह्मण एवढा पापी आहे, पण तरी सुद्धा येता येत नव्हतं यमाला. काय करावं काय करावं प्रश्न निर्माण झाला. याचा प्राण तर हरण करायचा आहे, पण शिवालयामध्ये जावं कसं? यमानं वरून असा काही फास टाकला. यमाला तिथं जाता आलं नाही, पण यमानं फास टाकला आणि त्या फासानं देवराज ब्राह्मणाचा मृत्यू झाला. पण देवराज ब्राह्मणाचा ज्यावेळी मृत्यू झाला ना महाराज, त्याला यमलोकात नरकामध्ये नेण्यात आलं, नरकात टाकण्यात आलं. नरकात एवढा त्रास व्हायला लागला. पण यमदेव ज्यावेळी त्यांचं गिराईक घेऊन जायला लागले ना, त्यावेळी शिवगण आडवे आले. शिवगणांनी यमाला सांगितलं, यमदेव अहो हे गिराईक तर आमचं आहे, तुम्ही कुठं घेऊन चालले? चित्रगुप्तानं यादीच काढली देवराज ब्राह्मणाची. हे बघा त्याची यादी. यानं कधी कुठं दान धर्म केला नाही, यानं कुठं कधी सात्विक काम केलं नाही. आणि सांगेल महाराज, सात्विक कार्यामध्ये फुलना फुलाची पाकळी आमची काही ना काही असावी.
आमचं रोजचं इन्कम जर 10 रुपये असेल त्यातला 1 रुपया देवाच्या नावानं आम्ही दान केलाच पाहिजे. आमचं रोजचं इन्कम 100 रुपये असेल त्यातले 10 रुपये आम्ही देवाच्या नावानं दान केलेच पाहिजे. आमचं रोजचं इन्कम जर 1000 रुपये असेल 100 देऊ नका पण कमीत कमी 50 रुपये आम्ही सात्विक कार्यामध्ये दिलेच पाहिजे. पण काही लोक इतके चिकट असतात ना महाराज, त्यांना पैसा सुटता सुटत नाही, सुटता सुटत नाही. 1-1 रुपया असा जवळ करून 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 ठेवतात, पण असं पण नाही शेवटी सोबत घेऊन जातात. आतापर्यंत कुणी पैसा सोबत नेला? सोन्याची लंका होती महाराज, रावणाची कोटी, घरी जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. आपलं जेवढं प्रांगण दिसतंय ना कथेचं त्याच्या डबल त्याच्या राज्यातला एक सोन्याचा खांबच होता. रावण जर आता असताना इलेक्शनला जर चुकून हुकून रावण काका उभा असताना त्यानं 1,500 रुपये तर दिले नसते. पण भारतातल्या, महाराष्ट्रातल्या नाही बरं का, भारतातल्या प्रत्येक बाईला एक असं मिनी गंठन केलं असतं दर महिन्याला. लाडकी बहीण दिली नसती, मिनी गंठन केलं असतं. मिनी गंठन कसलं असतंय आता ते मला सांगता येणार नाही, मी कधी बघितलंच नाही तर सांगाव तरी काय. तुम्हाला माहित असेल भारतातल्या नाही जगातल्या प्रत्येक बाईला त्यानं दर महिन्याला मिनी गंठन केलं असतं, एवढा श्रीमंत होता. पण खरं सांगू त्या रावणाच्या सुद्धा 3 संकल्पना पूर्णत्वाला गेल्या नाही का? दुराचारी होता. पण सात्विक माणूस ज्यावेळी संकल्पना करत असतो ना त्यावेळी त्याच्या सगळे पाठीशी असतात. जिवंत उदाहरण आमचे शंकर भाऊ. ज्यावेळी स्वार्थी लोक काहीतरी प्रतिज्ञा करतात त्यांची प्रतिज्ञा पूर्णत्वाला जाते असं नाही. म्हणून कथा प्रारंभ होण्याच्या अगोदरच मी तुम्हाला नामदेवरायांचं चरित्र सांगितलं. संकल्पना तर नामदेवरायांची होती पण पूर्णत्वाला कोणी नेली? विश्वाच्या मालकानं नेली. म्हणून चांगल्या ठिकाणी माणसानं दान केलं पाहिजे. हा एवढा मोठा सोहळा होतोय महाराज, सोहळा करणं सोपं नाही. बऱ्याच जण पावती फाडतात, त्यांना असं वाटतं हे आम्ही पावती फाडली. पण महाराज जे करतो ना त्याला कळतं कुठून कुठून घाम निघतो. करतं त्याला माहित असतं महाराज. चांगल्या ठिकाणी माणसानं दान केलं पाहिजे. आम्ही म्हणत नाही शंकर भाऊंच्या कार्यामध्ये तुम्ही 10-10 लाख रुपये किंवा 10-10 हजार रुपयेच द्या. नाही जमलं ना 1 रुपयापासून सहकार्य करा महाराज, 1 रुपयापासून. आणि ज्यावेळी तुम्ही या पवित्र या पुण्यवान कार्यासाठी एका हातानं द्याल, माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा तुम्हाला 10 हातानं देईल महाराज. माझा भगवंत तुम्हाला 10 हातानं देईल. पण देवाच्या दारात माणसानं गेलं पाहिजे. देवराज नावाचा ब्राह्मण ज्यावेळी शेवटच्या क्षणी शिवालयामध्ये गेला, यमदूत ज्यावेळी त्याला घेऊन जाण्यासाठी आले, शिवगण आडवे झाले आणि म्हटले हे बघा हे गिराईक तुमचं नाही, हे गिराईक आमचं आहे. पण यमानं सांगितलं बघा देवराज ब्राह्मणाची पावती बघा, यानं आयुष्यात कधी चांगलं केलं नाही, यानं खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते पिलं, यानं आयुष्यात कधी काही चांगलं केलं नाही. आणि शिवगण तुम्ही नेण्यासाठी का आले? त्यावेळी शिवगणांनी एवढं सुंदर आख्यायिका सांगितली. यमाला सांगितलं हे यमदेव, आयुष्यभर देवराज ब्राह्मणानं कधी काही चांगलं केलं नाही माहित आहे. यानं खाऊ नये ते खाल्लं, यानं पिऊ नये ते पिलं. देवराज ब्राह्मणानं आयुष्यभर सर्व लोकांना त्रास दिला. ब्राह्मण होता परंतु ब्राह्मणाच्या रूपात कधी वागला नाही. हा वाईट वागला, वाम मार्गानं वागला. पण ऐका, तुम्ही ज्यावेळी त्याला घेण्यासाठी गेले त्यानं जिथं प्राण सोडला ते स्थान शिवालय होतं. आणि शिवालयामध्ये त्यानं शेवटचा अखेरचा श्वास सोडला. आणि त्याला संपूर्ण सोमवारचं व्रत, सोमवारचा पूर्ण दिवस त्याचा उपवासात गेला. आणि ज्यावेळी त्याला भूक लागली, रात्र झालेली होती, प्रसाद ग्रहण करून त्यानं उपवास सोडला. त्यानं एकच दिवस त्याला अन्न मिळालं नाही, ठीक आहे अन्न मिळालं नाही म्हणून त्याचा उपवास घडला. पण त्याचा उपवास ज्यावेळी सुटला, त्यानं ज्यावेळी भगवंताच्या पिंडीवरचा पेढा खाल्ला त्यावेळी भगवान भोलेनाथांनी त्याला आशीर्वाद दिला. आणि त्यानं अखेरचा श्वास हा देवाच्या दारात सोडला. म्हणून हे गिराईक तुमचं नाही, हे गिराईक आमचं आहे. यमदूतांच्या तावडीतून
देवराज ब्राह्मणाची सुटका झाली आणि देवराज ब्राह्मण महापापी होते, पण शिवालयामध्ये प्रसाद ग्रहण केला, शिवालयामध्ये कीर्तन ऐकलं आणि त्या देवराज ब्राह्मणाचा सुद्धा उद्धार झाला. हर 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 हर. माझी कथा संपली, दृष्टांत संपला. सिद्धांताकडे लक्ष द्या महाराज. जीवनामध्ये तुम्ही कितीही महापाप करा, पण श्रद्धायुक्त अंतकरणानं जर तुम्ही ही कथा श्रवण केली, जसा महापातकी चांडाळ असणाऱ्या लोकांचा सुद्धा कथेनं उद्धार झाला, चांडाळ असणाऱ्या देवराज ब्राह्मणाचा उद्धार शिवालयामध्ये फक्त प्रसाद ग्रहण केला आणि भगवान भोलेनाथांनी आशीर्वाद दिला. अगदी त्याच पद्धतीनं महाराज आम्ही भगवान भोलेनाथांची जी पवित्र पावन शिव महापुराण कथा आहे, ती कथा श्रवण करण्यासाठी भगवंताच्या या पवित्र रावळामध्ये आम्ही बसलेलो आहोत. याच्या पाठीमागे भगवंता, आमच्याकडून जे काही पाप कर्म घडले असेल ना रे देवा, ते सगळं पाप कर्म आज आम्ही या इथे समर्पित करणार आहोत. आणि कथा श्रवण केल्याच्या नंतर जेवढं पुण्य भगवंत आमच्या उदरामध्ये प्राप्त होणार आहे. माणूस एकदा पुण्य करतो महाराज, पण जीवानं केलेलं पुण्य हे त्याच्या कित्येक पिढ्यांना पुरत असतं. आणि माझ्या प्रत्येक कथा कीर्तन प्रवचनामध्ये मी सांगत असते महाराज, यदा कदाचित जर तुमच्याकडून परमार्थ चुकला हुकला ठीक आहे, काही हरकत नाही, पण ज्यावेळी महिला मंडळ आम्ही परमार्थ मार्गामध्ये लागतो, शिकलेल्या सुनेला तर माझी विनंती आहे महाराज, चपला सकट पाया पडून विनंती. हल्ली आम्ही एज्युकेटेड झालो, आम्ही क्लास 1 झालो, आमचं एज्युकेशन इतकं वाढलं, फिलॉसॉफी इतकी आम्हाला कळायला लागली, इतकं तत्वज्ञान कळायला लागलं, आम्ही अध्यात्माकडे लक्षच देत नाही. पण महाराज आमचं अध्यात्म किती श्रेष्ठ आहे हे आम्ही कसं जपलं पाहिजे. अहो, अमेरिकेनं कम्प्युटर दिलं नाही भारत देशातल्या लोकांना. काय कळतं भारत देशातल्या लोकांना? कम्प्युटर लॅपटॉप हे त्यांना कळत नाही. पण अमेरिकेतल्या लोकांनी, इंग्लंड, फ्रान्स, प्रत्येक देशातल्या लोकांनी माझ्या महाराष्ट्रामध्ये यावं. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीच्या एका ओवीवरती PhD करून महाराज आमचं तत्वज्ञान त्यांनी त्यांच्या देशात न्यावं. आम्ही इतके श्रीमंत महाराज या तत्वज्ञानाच्या बाबतीत. अमेरिकेनं आम्हाला कम्प्युटर दिलं नाही, पण ज्ञानेश्वरीवरती PhD करून त्या देशातले लोक गेले. आमचं तत्वज्ञान, आमची फिलॉसॉफी आम्हाला कळालं नाही महाराज. पण आमचा वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायातलं तत्वज्ञान हे जगाला पुरवून उरणारं तत्वज्ञान आहे. वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय जगाच्या पाठीवरती शोधून सापडणार नाही महाराज. आणि शिकलेली सुनेला माझी हात जोडून विनंती आहे, महिला मंडळ, ज्यावेळी आमच्या मुलीचं लग्न होतं, नवीन लग्न झाल्याच्या नंतर तुमची मुलगी कलेक्टर जरी असली तरी नवीन लग्न झालेल्या मुलीनं सासरी गेल्याच्या नंतर एकदा तरी माझ्या ज्ञानोबरायांचा हरिपाठ केलाच पाहिजे. ज्यावेळी शिकलेली सून सासरी गेल्याच्या नंतर एकदा हरिपाठ करते. माझी आळंदीची ज्ञानराज माऊली त्या माय माऊलीला इतका मोठा आशीर्वाद देते महाराज. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ
ज्ञानदिवा संग झाला हरी पाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा शिकलेली सून ज्यावेळी माझ्या ज्ञानोबारायांचा सासरी गेल्याच्या नंतर एकदा हरिपाठ करते ना महाराज, माझी आळंदीची ज्ञानराज माऊली त्या माय माऊलीला इतका मोठा आशीर्वाद देते, इतका मोठा आशीर्वाद देते. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, तुमची संपूर्ण पूर्वज वैकुंठाला जातात म्हणून प्रत्येक घरामध्ये कुणी ना कुणी सात्विक वैष्णव वारकरी असलाच पाहिजे. आणि ज्या घरामध्ये एक वैष्णव जन्माला येतो, एक वारकरी जन्माला येतो ना महाराज, तो वारकरी त्याच्या बऱ्याच पिढ्यांचा उद्धार करत असतो. पण मुलानं परमार्थ करावा, मुलगा मर्यादित पिढ्यांचा उद्धार करतो. पण एखादी मुलगी सात्विक निघाली तर ती मुलगी अनंत पिढ्यांचा उद्धार करते. म्हणून आम्ही परमार्थाकडे जाणं गरजेचं आहे. महिला मंडळ आपण म्हणतो ना, जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धरी. पण आमची माय माऊली जर जीन्स पॅन्ट घालून बाहेर फिरत असे, रात्री 7 वाजता लागीर झालं सुरू होते, 12 वाजेपर्यंत माझ्या नवऱ्याची बायको संपेपर्यंत जर आमच्या घरातली टीव्ही बंद होत नाही, कसे सात्विक विचार आमच्या लेकरांना कळायचे ना महाराज. पण अगोदर आम्ही सात्विक राहणं गरजेचं आहे महाराज. आणि ज्यावेळी सात्विकता आमच्या अंतकरणामध्ये येते ना, त्यावेळी देव आम्हाला लांब नसतो. माणसाच्या अंतकरणामध्ये देवत्व नसावं पण संतत्व असावं गड्या. ज्यावेळी तुमच्या अंतकरणामध्ये संतत्व आणि संत विचार असतात त्यावेळी तुमच्या आयुष्याचं मात्र कल्याण होतं. कारण संत विचारांशिवाय आमच्या आयुष्याचं कल्याण नाही महाराज. तुम्ही कितीही पैसा कमवा, किती गाडी बंगला ऐश्वर किती कमवा, पण तुमच्या त्या वैभवामध्ये जर तुमच्या आयुष्यामध्ये संतांचं देवाचं भजन नसेल, तुकोबारायांनी म्हणावं, आगी लागो तया सुखा जेणे हरी नये मुखा देवा. आग लागू दे रे माझ्या त्या सुखाला सुद्धा, आग लागू दे माझ्या त्या सुखाला सुद्धा. ज्या सुखामध्ये मला तुझं नाव घेता येणार नाही त्या सुखाला सुद्धा आग लागू दे. आग लागू दे त्या गाडीला, बंगल्याला, पैशाला. माझ्याकडे कितीही वैभव असलं त्या वैभवामध्ये तुझं नाव माझ्या मुखारविंदातून आलं पाहिजे. क्या किया क्या किया क्या किया रे हो तूने जीवन गवा दिया क्या किया रे. जिसे पाना था उसको तो दिया रे, पाना उसको तो दिया.
जीवनामध्ये आल्याच्या नंतर करायचं एक असतं महाराज आपल्याला, पण आपण करतो दुसरंच. अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मुँह मोड़ लिया रे. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. आलो ना जन्माला आल्याच्या नंतर सगळं माणसानं केलं पाहिजे. मी म्हणत नाही तुम्ही रात्रंदिवस टाळ घेऊन भजन करा, नाही महाराज. माणसानं पैसा कमवला पाहिजे, गाडी बंगला सगळं घेतलं पाहिजे, पण जीवनामध्ये आल्याच्या नंतर थोडा तरी परमार्थ माणसानं केला पाहिजे. ठीक आहे, नाही तुम्हाला जास्त जमणार, एकदा आळंदी पंढरीची वारी करा, आणि एकदा आळंदी पंढरीची वारी केल्याच्या नंतर महाराज जीवनाला जेवढं सुख पाहिजे तेवढं सुख प्राप्त होईल. आम्ही वारी करावी यामध्ये काय नवल. ज्यांचं पुराण आम्ही श्रवण करणार आहोत ना, त्या माझ्या भोलेनाथांनी सुद्धा सगळ्यात अगोदर, लक्षपूर्वक आहे का बरं, माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याची सगळ्यात अगोदर पंढरपूरची वारी जर कुणी केली असेल तर ती भगवान भोलेनाथांनी केली. सगळ्यात अगोदर मृदुंग जर कुणी वाजवला असेल, मृदुंग हे वादन भगवान भोलेनाथांचं आहे महाराज. जगाच्या पाठीवरती सगळ्यात अगोदर वारी केली ती भगवान भोलेनाथांनी. भगवान भोलेनाथ हे देवाधिदेव आहेत, महादेव आहेत. सगळ्यात अगोदर उत्पत्ती ही महादेवांची आहे, पण बरेच दिवस उत्पत्ती झाल्याच्या नंतर सुद्धा भगवान भोलेनाथ हे आकारात आले नाही, ते निर्गुण निराकार राहिले. ही कथा मी तुम्हाला परवा दिवशी सांगणार आहे, उद्या किंवा परवा दिवशी सांगणार आहे. भगवान भोलेनाथांचा अवतार सगळ्यात अगोदर आहे, पण ते आकाराला नंतर आलेले आहेत. निर्गुण निराकार राहिले, बरेच दिवस निर्गुण निराकार राहिले. त्यांच्या अगोदर विष्णू ब्रह्मा आकारात आले, पण शिवजी नंतर आकारात आले, तोपर्यंत निर्गुण निराकार राहिले. हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पण जगाच्या पाठीवरती सगळ्यात अगोदर पंढरपूरची वारी जर कुणी केली असेल ना महाराज, ती वारी केली माझ्या भगवान भोलेनाथांनी. भगवान भोलेनाथांनी कशी वारी केली ती वारी आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि जर कोणाला वारीला जायला जमलं नसेल, यावर्षी जर कोणी वारी केली नसेल, तर सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं, मोठ्या अंतकरणानं जी वारी भगवान भोलेनाथांनी केली, जे भजन भगवान भोलेनाथांनी केलं, ते भजन आपण या ठिकाणी भोलेनाथांच्या सोबत करणार आहोत. आणि भोलेनाथ ज्यावेळी आपल्या धर्ममंडपामध्ये येणार आहेत, त्यावेळी वारीचा आनंद हा त्यांच्या सोबत आम्ही घेणार आहोत. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं, मोठ्या श्रद्धायुक्त अंतकरणानं भगवान भोलेनाथांनी वारी करता करता जे वारीत काय भजन केलं महाराज, ते आपण भजन करणार आहोत. सर्वांनी भजन करायचंय. चंद्रभागेच्या तिरी, सगळ्यांनी हा, चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी, तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. सर्वांनी दोन्ही हात असं, दोन्ही हात हा. चंद्रभागेच्या तिरी, महिला मंडळ, चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी, तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल पंढरी. ताई, भोलेनाथांचं आगमन आपल्या या धर्ममंडपामध्ये होतं.
तुम्हाला वाटतंय ना भोलेनाथांसोबत आमची सुद्धा वारी घडावी सगळ्यांनी उठून उभे राहा महिला मंडळ क्या बात हा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने